नमस्कार. टेक पाटील यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महिला व बालविकास विभागातर्फे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची भरती निघाली आहे. तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीससाठी 100 गुण जे डिवायडेशन केलेलं आहे ते कोणत्या बेसवर आणि कसे देणार आहे ते आपण बघणार आहोत. अंगणवाडीसाठी 10वी उत्तीर्णाची अट होती, पण आता 12वी उत्तीर्णाची अट त्यांनी केलेली आहे. त्या बेसवर त्यांनी 80 गुण आणि 20 गुण असे डिवायडेशन केलेलं आहे. ते आपण बघूया शैक्षणिक अर्थावर गुण कसे दिले आहे ते. तर मित्रांनो बघा, अंगणवाडी सेविका व मदतनीस किमान अर्हता 12वी उत्तीर्ण. 80 गुणाचं वर्गीकरण त्यांनी कसं केलं आहे ते आपण बघूया. जर तुमची 12वी झाली असेल आणि तुम्हाला त्यांनी टक्केवारीनुसार त्यांनी गुण दिले आहे. जर 80% जास्त गुण असेल तर त्याला 60 मार्क त्यांनी दिले आहे. 70.01 ते 80% गुण असेल तर त्याला 55 मार्क आहेत. 60.01 ते 70% ज्यांना आहे त्यांना 50 गुण आहेत. 50.01 ते 60% त्यांना 45 गुण आहेत. 50% ते 40% ज्यांना आहेत त्यांना 40 गुण आहेत. म्हणजे तुम्हाला जर 80% जर असेल तर तुम्हाला 60 गुण देण्यात येतील. असं त्यांनी तुम्हाला जे पर्सेंटेज आहे त्यावर त्यांनी वर्गीकरण केलं आहे. टिप: ज्या उत्तीर्ण उमेदवारांना 40%पेक्षा कमी गुण असतील त्यांना सरासरी 35 गुण ग्राह्य धरण्यात येतील. जर आपल्याला 40%पेक्षा जर कमी गुण असेल तर तुम्हाला 35 गुण हे देण्यात येतील. त्यानंतरचे गुणचं वर्गीकरण असं आहे. पदवीधर तुम्ही असाल तर तुम्हाला 10 गुण देण्यात येतील. पदव्युत्तर असताल तर 4 मार्क देण्यात येतील. D.Ed असेल तर 2 मार्क, B.Ed असेल तर 2 मार्क. आणि शासकीय मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण म्हणजे MSCIT जर उत्तीर्ण असेल तुम्हाला तर तुम्हाला 2 मार्क देण्यात येतील. तर 80 गुणाचं वर्गीकरण हे असं आहे. तर अतिरिक्त 20 गुण जे आहेत त्याचं वर्गीकरण कसं आहे ते आपण बघूया. 20 गुणासाठी जे आहे, विधवा किंवा अनाथ असेल तर त्याला 10 गुण आहेत. अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती असेल तर त्यासाठी 5 गुण आहेत. इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, विशेष मागास प्रवर्ग, सामाजिक विशेष शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग यासाठी 3 मार्क त्यांनी दिले आहेत. अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असल्यास त्यासाठी 5 गुण आहेत. म्हणजे ज्या बी अंगणवाडी सेविका व मदतनीस आहे, ज्या मिनी अंगणवाडीवर शिकत होता त्यांना 5 गुण देण्यात येतील. तर मित्रांनो, हे होते 80 आणि 20 गुण म्हणजे टोटल 100 गुणाचं जे आहे वर्गीकरण त्यांनी दिलं आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस जर आपण फॉर्म भरत असाल त्यासाठी कोणतीही परीक्षा होणार नाहीत. फक्त तुम्हाला या बेसवर त्यांनी गुणांचं वर्गीकरण केलं आहे आणि या वर्गीकरणावर